राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर सर आपल्यासोबत आहे. सर, तुमच्या दिवाळी मिलन कार्यक्रमामध्ये चक्क लावणीवर नृत्य सादर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे चर्चा सुरू झाली, काय सांगा? चर्चा सुरू झाली असं मी सुद्धा ऐकलेलं आहे, तुमच्या माध्यमातून ऐकतो आहे. काल आम्ही दिवाळी मिलन समारंभ केला, त्यामध्ये आमचे पक्षाच्या महिला सर्व प्रतिनिधी, महिलांच्या प्रतिनिधी होत्या, पुरुष होते व शहरातील जे काही मान्यवर मंडळी आहे त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला. त्यामध्ये ही शिल्पा शाहीर जी आहे लेडी, ही लावणीमध्ये प्रसिद्ध आहे. ते आमच्या पक्षाची पदाधिकारी आहे महिला काँग्रेसमध्ये शहराची. तर आम्ही जसं बाकी जे कलाकार होते त्यांचे जे परफॉर्मन्स घेतले तर त्यांचाही परफॉर्मन्स घेतला. लावणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. किती लोकांचे परफॉर्मन्स झाले? 4 लोकांचे परफॉर्मन्स झाले त्या ठिकाणी. व ऑर्केस्ट्रा पण होता, म्युझिक पण होता. म्युझिकमध्ये डान्स, महिलांनी सर्वांनी डान्स वगैरे केले. माझ्याकडे सर्व व्हिडिओ आहेत, तुम्हाला देणार आहे मी. पण ते एका कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करण्या टीका होते सोशल माध्यमात, तो व्हिडिओ व्हायरल. मला त्यात काही वावगं वाटत नाही. आम्ही पारिवारिक लोक बसलेलो आहोत. माझ्याकडे सर्व व्हिडिओज आहेत. तिथलेही दाखवणाऱ्यांनी काय दाखवलं मला माहीत नाही, अजून मी बघितलं नाही. परंतु ती आमची पदाधिकारी आहे, ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे. लावणी तर मुख्यमंत्र्यासमोरही लावणी होतात. व त्या ठिकाणी आम्ही पारिवारिक लोक बसले असताना त्यात पाहणाऱ्यांचा दोष येतो, तो आम्हाला काही त्यात वाईट वाटत नाही. ती कुठलं पद आहे त्यांच्याकडे, काय सांग? ती नागपूर शहराची महिला काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष आहे. महिला राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी आहे ती. अनेक महिला या ठिकाणी जवळपास अर्ध्या महिला आणि अर्धे पुरुष आमचे बसले होते. सर्व आमचे फॅमिलीचेच लोक आहे, पारिवारिक लोक होते, सर्व पदाधिकारी होते सर्व. व शहरातले 4-5 मान्यवर बिशप बसले होते ख्रिश्चन कम्युनिटीचे. अनेक 2-3 समाजाचे अध्यक्ष बसलेले होते. तर हे सर्व आमचं कसं आहे, पारिवारिक मिलन होतं, त्यामुळे आम्ही आनंद घेत होतो सर्व कार्यक्रमाचा. आम्ही सुद्धा डान्स केला त्या ठिकाणी. माझा नाही. तुम्ही डान्स केला? माझं नाही दाखवलं का? कुठल्या गाण्यावर डान्स केला तुम्ही? आता गाणं नाही आठवत, पण त्या आमच्या महिला कार्यकर्त्या होत्या, त्यांच्यासोबत मी सुद्धा डान्स केला. या म्हणे भाऊ डान्स करा म्हणे. आपलं काही हरकत नाही. आम्ही पारिवारिक जेव्हा संबंध ठेवतो याच्यामध्ये, तर त्यात मला वावगं वाटत नाही. पारिवारिक कार्यक्रम होता म्हणून तुम्ही ते नृत्य, किती लोकांचे नृत्य झाले? जवळपास सर्व महिलांनी नृत्य केलं आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर जेवढे आमच्या पदाधिकारी आहेत सर्वांनी ते मी म्युझिकल एक सिंगर ठेवला होता. तो सिंगर गाणं म्हणायचं आणि त्यावर डान्स केला आम्ही. म्हणजे परिवारामध्ये जसा आनंद आपण घेतो दिवाळीचा, तसा दिवाळीचा आम्ही आनंद घेतलेला. त्यामध्ये काही लोकांनी पर्टिक्युलर त्यांची नजरच खराब आहे आणि तेच पाहिलं असेल तर ते त्यांना लखलाभ हो, आम्हाला त्यात काहीच वाटत नाही. आताच मला प्रदेशवरून दादांच्या बहिणीसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना सांगितलं काही वावगं नाही आहे, काही चूक केलेलं नाही. आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिवाळी मिलनमध्ये कार्यक्रम, आम्ही पारिवारिक कार्यक्रम केलेला, त्याच्यामध्ये मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. तिथे शिट्ट्या वाजत होत्या, वन्स मोरच्या हे येत होतं. एखाद्याने परफॉर्मन्स चांगला केला तर वन्स मोर म्हणणं चुकीचं नाही आहे. आता काही यंग ऑडियन्स आमचे बसले होते, युवक अध्यक्ष बसले होते. युवकांना वाटतं रे चांगलं काम होतं आहे. लावणी सादर करणं चुकीचं नाही असं तुम्ही म्हणता? लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. अनिल अहिरकर जी, लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे असं ते म्हणतात आणि त्यात काही वावगं नाही. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.